बेधडक टाइम्स न्यूज, सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे व्यासपीठ. आणि काकींची भेट घेतली आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचा व्हिडिओ कोणीच नाही काढलेला, कारण का एक व्हिडिओ आतमध्ये जाताना व्हिडिओ आलेला आहे समोर. आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेऊन की अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळे. एक तर ते अजित पवारांचं घर नाहीये, ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर आहे पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट की आपल्या काकीला भेटायला जाणं काय प्रॉब्लेम आहे. मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शनमध्ये प्रताप काका, सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावरून आवर्जून येतात, कारण का ते पुणे आणि बारामतीमध्ये राहतात. तर ते दोघंही आले होते मतदान करायला, त्यांनाही मी आशीर्वाद घेतला, आशा काकींचा घेतला. त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील, आशा काकी, सुमती काकी, प्रताप काका, भारती काकींची तब्येत बरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला. त्यामुळे या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद दर इलेक्शनला घेतील. जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या घरावर आहे, कारण का ती काय प्रॉपर्टी नाही आहे, ते आमचं प्रेम आहे. आमचे आजी आजोबा, आमचे काका, तातासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आहेत, आशा काकी राहिले आहेत. आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये आहेत. 187 जवळपास तक्रारी केलेल्या आहेत काही, सगळ्यांचं निरसन झालंय का? नाही, आम्ही वाट बघतोय अजून, कारण का जे ते म्हणजे पैसे वाटप असतील किंवा ज्या पद्धतीने दमदाट्या गेले अनेक महिने आपण सगळं हे ऐकताय, कानावर येतोय, म्हणजे हे कुठे ना कुठेतरी याची चर्चा समाजात होत होती, माध्यमातून होत होती, ते सगळं काल समोर आलेलं आहे. आणि मला काळजी अशी आहे की हे बाकीच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडू नये, कुठल्याही सीटमध्ये कुठल्याही बाजूने अशा गोष्टी होऊ नये. आणि आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे बाकीच्या मतदारसंघात. काही शेवटचा प्रश्न, काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा जो मुद्दा आहे त्याच्यात भाजपची अशी प्रतिक्रिया की शरद पवार हे सोयीचं राजकारण, सोयीची भूमिका घेते. हे भारतीय जनता पक्षाने बोललं, दरेकर असेल ज्यांनी सगळे, अच्छा मग त्यांनी बोललं असेल तर रामकृष्ण हरी. ताई, आपण बघितलं काल आपण प्रत्येक इंदापूर घ्या, बोर घ्या मतदारसंघात फिरत होता, परंतु आपलेच प्रतिस्पर्धी भाऊ हे काटेवाडीच्याच बंगल्यात बसून होते, त्यांनी पराभव स्वीकारला होता असं म्हणायचं. एकतर माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीच आहे, माझी लढाई NDAशी आहे, चुकीच्या धोरणांशी आहे. आणि जो अन्याय, अत्याचार हा केंद्र सरकार शेतकऱ्यांवर, कामगारांवर, महिलांवर करतो, आणि माझी लढाई वैचारिक आहे, माझी लढाई राजकीय नाहीच आहे. आणि वैयक्तिक मी कधीच कोणाशी लढले नाही, मी वैयक्तिक कधीच कोणाला टीका टिप्पणी केली पण नाही आणि करणारी नाही. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेधडक टाइम्स न्यूज हे यूट्यूब चॅनल.